नमस्कार, आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा अकलूजमध्ये आगमन झाले. आता नुकतंच रिंगणही संपन्न झालं. आपल्यासोबत काही मंडळी आहेत आणि त्यांचे कपडे चिखलाने माखलेले दिसतात. नेमकं काय आहे हा प्रकार, काय ही खेळ आहे, आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. माऊली राम राम. सगळे पांढऱ्या कपड्यात दिसतात, तुमच्या शर्टांना काय झाले? तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो, किंबहुना हा सुख सोहळा स्वर्गी नाही, या आनंदासी नाही जोडा, या आनंदासारखा या त्रिभुवनात आनंद नाही. जसं की तुम्ही संत माय बाप कृपावंत लहानपणी जसं आईच्या आणि वडिलांच्या मांडीवरती खेळायचो, तसं आज या चिखलामध्ये खेळताना ते आम्हाला फील आलं. तसली आंतरिक भावना जागृत झाली. एक क्षणाभरता असं वाटलं की जणू काही आईच्या मांडीवरती आम्ही खेळतोय. आणि त्या आईच्या मांडीवरती खेळत असताना जो आनंद उपभोगायला भेटायचा या माझ्या तुकोबरायांच्या ज्ञानोबरायांच्या सोहळ्यात भेटतोय. तुकोबरायांच्या रिंगणामध्ये आम्ही अकलूज या ठिकाणी, अकलूजच आहे ना, अकलूज या ठिकाणी आता उत्कृष्ट अशा प्रकारे सर्व मंडळीने आम्ही आनंद या ठिकाणी पावलांचा लुटलेला आहे. आणि म्हणजे शब्दच नाहीत बोलायला. नपुरे ही वाणी एवढंच बोलू शकतो, याच्यापेक्षा मी जास्त काही बोलू शकत नाही. रामकृष्ण हरी. काय हा आनंद म्हणजे काय खेळ, हा प्रकार कधीपासून सुरू झाला, ह्या प्रकारामागचा काय उद्देश असतो? जसं का ज्ञानोबरायांनी लिहून ठेवलेला एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराशी गोपाळ असी लाया वाटे. जसं कृष्णाबरोबर गोपाळ होते, मग तोच अवतार पंढरपुरामध्ये आलात, वारकरी गोपाळच झाले. जसं जनाबाई महाराजांचा अभंग आहे, तुम्ही उभे विठेवरी आम्ही झालो वारकरी. या युक्तीप्रमाणे आम्ही सर्वजण वारकरी, प्रत्येकामध्ये आम्ही विठ्ठलच पाहतो. ही भावना आमच्या सगळ्यांमध्ये जागृत असते. माणसाच्या अंतरामध्ये, हृदयामध्ये, जसं माऊली ज्ञानोबराय म्हणतात ना, हृदयी आत्माराम प्रगटाला, तसं प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे. आणि प्रत्येकाला आम्ही विठ्ठल समजून त्यांच्या चरणाची धूळ, संतांच्या चरणाची रज आमच्या कपड्याला लागावी, कपाळाला लागावी, एवढीच इच्छा व्यक्त करून आम्ही हा आनंद लुटलेला आहे. माऊली काय सांगताल, कधीपासून हा खेळ सुरू झाला, ह्या खेळामागचं काय वैशिष्ट्य असतं, किती जण सहभागी असते त्यामध्ये? यामध्ये जवळजवळ तसं पाहायला गेलं तर जेव्हापासून खऱ्या अर्थाने तुकोबारायांनी पंढरपूरची वारी चालू केली, ज्ञानोबारायांची पंढरपूरचा हा सुखसोहळा चालू झाला, तेव्हापासून जेव्हा पाऊस पडतो, जिथं वारकऱ्यांना आनंद मिळतो खऱ्या अर्थाने, त्या ठिकाणी वारकरी हा आनंद प्रत्येकजण घेते. हा आनंद आम्हीच नव्हे तर हा आनंद संतांनी देखील घेतलेला आहे. ज्ञानोबाराय असतील, अनेक इतर संत असतील, सकल संतांनी हा सर्व आनंद, कारण की संत चरणरज लागता सहज, काही संतांची चरणाची रज. आज या ठिकाणी अश्व पळाले, अश्वाच्या चरणाची जी रज आहे माती लावण्यासाठी आज प्रत्येक व्यक्ती, आम्हीच वारकरी नव्हे तर इतर देखील मंडळी असणारे त्या अश्वाची रज म्हणजे माती आपल्या कपाळाला, आपल्या शरीराला लागावी म्हणून त्यामागे धावत असतात. म्हणून आम्ही वारकरी, हे संतांनी जे भरलेलं हे रिंगण आहे, या रिंगणाची माती आम्हाला लागावी, हे आम्ही नव्हते, आमच्या संतांनी देवापासून दाखवलेलं आहे. तुम्ही आता इतर आमच्यापेक्षा जास्त फिरताय, वाखरीच्या रिंगणावर जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला एकही वारकरी व्हाईट कपड्यामध्ये कधी दिसणार नाही, कारण की तिथं गेल्यानंतर आनंद हा द्विगुणित होतो. इथं देखील आहेच, परंतु ते अनेक द्विगुणित होतो, कारण तिथं सकल संत वाखरीच्या रिंगणावर असतात. इथं आम्ही तेच देखील या संतांच्या चरणाची जी रज आहे, माती आहे, तुकोबारायांच्या चरणाची माती आहे, ही आमच्या शरीराला लागावी आणि आमची जी काही आमची जी पापी वासना असेल किंवा इतर काही आमच्या मनातील वाईट भावना असतील ती या मातीमध्ये, धूळमिट्टीमध्ये मिटून जावी आणि आम्हाला पुन्हा तुकोबारायांनी, पांडुरंग परमात्म्याने आम्हाला चांगली बुद्धी देऊन चांगल्या मार्गावरती चालावं, ही आम्हाला बुद्धी द्यावी, हा एक आमच्या त्याच्या मागचा हेतू असतो. तुम्ही कधीपासून ह्या सगळ्या ह्या खेळात सहभागी होता, किती वर्षापासून तुमचा सहभाग? आमची पहिलीच वारी 12वीला असून सुद्धा वेळात वेळ म्हणजे सुट्टी काढून वारीला आलेलो आहे, एक आवड म्हणून. काय याचं नेमकं किती जण ह्या सहभागी असतात? तुम्ही दिंडीतलेच आहात का रथाबरोबर असताय? तुम्ही सगळेजण एकत्र कुठून जमता, काय त्याच्या पाठीमागचं? तसं बघायला गेलं तर आम्ही एकत्र जुन्नर जिल्ह्यामधून, जुन्नर तालुक्यामधून जमतो वगैरे, आणि देहूपासून मग पुढचा प्रवास सुरू होतो. काही लोक बारामती, काही लोक अकलूजमधून, काही लोक मध्ये कुठेतरी सहभागी होतात वगैरे. आता हे सर्व उच्च शिक्षित आहेत, काय ह्या सगळ्या गोष्टी करतायत लोक? काय वाटतं तुम्हाला, काय त्याच्या पाठीमागचा उद्देश असेल? स्वर्गीचे अमर इच्छित देव, मृत्यू लोकी हो जन्म आमचा. खऱ्या अर्थानं देवांनाही वाटतं की मृत्यू लोकात येऊन हा सुख सोहळा अनुभवा, परंतु हे वारकऱ्यांच्या नशिबी जे पुण्य आहे आणि जो आनंद आहे तो कुणालाही भेटत नाही. कारण वारीत एकदा आल्याच्यानंतर जो आनंद घ्यायला मिळतो तो अस्वीर वर्णी. आता ही बघा, ही मुलं शाळेत जातात,
आता हे आमचे सर्व तरुण सहकारी. आता मी बी खऱ्या अर्थानं मी पाहिलेत, आता माझी ओळख सांगणे अपेक्षित नाही, परंतु मी पंचायत समिती सदस्य आहे. परंतु मी गेले 2 वर्षापासून वारीत येतो. वारीत आल्यापासून एवढा आनंद मिळतो की आपली ओळख तिकडंच विसरून येतो माणूस. कारण इथं आल्याच्यानंतर फक्त वारकरी आणि हा सोहळा अनुभवल्याच्यानंतर असं वाटतं जीवनाचं सार्थक झालं. उजळेल भाग्य आता अवघी चिंता वारली, ह्या उक्तीप्रमाणे इथं आल्याच्यानंतर असं वाटतं का सर्व झालं आता, पूर्ण बास आता झालं. भाग गेला शिन गेला अवघा झाला शेण. या ठिकाणी आल्याच्यानंतर खूप आनंद मिळतो. आणि हा जो आपण पाहतो जिथं जिथं वारकऱ्यांना खेळायला मिळेल, उड्या मारायला मिळेल, अगदी लहान मुलासारखं तुम्ही मागाशी पाहिलं असेल, अगदी उचलून आम्ही चिखलात एकमेकाला टाकत होतो. म्हणजे हे आपण घरी करू शकत नाही, परंतु इथं आल्याच्यानंतर अतिशय आनंदाने वारकरी सर्व देहभान विसरून आपलं बालपण आठवून या ठिकाणी खेळ खेळत असतात. तर आपण पाहिलं हे सगळे वारकरी मंडळी चिखलात खेळण्याचा आनंद लुटत आहेत. त्याच्या पाठीमागं त्यांचा उद्देश हाच की ज्या वारकऱ्यांची पायाची धूळ आपल्या शरीराला लागावी, आपल्या कपाळाला लागावी, त्यांचा आशीर्वाद आपल्यासोबत राहावा. माझे सहकारी भारत मगरसोबत सागर खरात, महर्षी डिजिटल न्यूज, अकलूज.